2020 विश्वचषकाचा नवा विजेता कोण ठरणार, भारत की दक्षिण आफ्रिका? तुमच्या आमच्या मनातल्या या प्रश्नाचं उत्तर उद्या बार्बाडोसच्या रणांगणामध्ये मिळणार आहे। 2020 किंवा वन डे विश्वचषकाच्या इतिहासामध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन फौजा फायनलच्या मैदानामध्ये आमने सामने येण्याची ही पहिलीच वेळ आहे। तर यंदाच्या विश्वचषकामध्ये या दोन संघांनी प्राथमिक आणि अव्वल साखळीवरती आपला ठसा उमटवला। भारत आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ आतापर्यंत अपराजित आहेत आणि त्यामुळे यंदाचा 2020 विश्वचषक जिंकणारा संघ हा खऱ्या अर्थाने सर्वोत्तम असेल। पाहुयात क्रिकेट समीक्षक सुनंदन लेले यांचा हा रिपोर्ट। जवळपास एक महिना चालू असलेली T20 वर्ल्ड कपची स्पर्धा आता संपत आलेली आहे, अंतिम टप्प्यात आलेली आहे। या स्पर्धेमध्ये सातत्यपूर्ण चांगली कामगिरी करणारे भारत आणि दक्षिण आफ्रिकेचे दोन संघ हक्काने अंतिम सामन्यात आलेले आहेत आणि आता प्रतीक्षा आहे ती शनिवारच्या अंतिम सामन्याची। मी एवढंच म्हणेन, दक्षिण आफ्रिकन संघ पहिल्यांदा T20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात आला आहे। भारतीय संघाला अंतिम सामना, उपांत्य सामना खेळायचा चांगला अनुभव आहे आणि दडपणाखाली चांगला खेळ करून दाखवायचा सुद्धा अनुभव आहे। आत्ताच्या घडीला भारतीय संघाचं पारडं किंचित जड वाटतं दोन कारणांसाठी। एक गोष्ट म्हणजे भारतीय संघाच्या एकंदर तुल्यबळामध्ये समतोल राखला गेलेला आहे। फलंदाजी असू देत, गोलंदाजी असू देत, फिल्डिंगमध्ये झालेली सुधारणा असू देत, याच्यामुळे भारतीय संघ उजवा वाटतोय आणि त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये फिरकीचा जो बोलबाला राहिलेला आहे, भारतीय संघातनं 3 फिरकी गोलंदाज खेळत आहेत, त्यामुळे त्याचाही फरक हा नक्की पडणार आहे। दुसरा महत्त्वाचा फरक हा कप्तानीमध्ये आहे। मान्य करायला लागेल की दक्षिण आफ्रिकन संघाला एडन मार्क्रमनी खूप छान पद्धतीने हाताळलेलं आहे, त्याच्या खेळाडूंना प्रोत्साहन दिलेलं आहे। परंतु दुसरीकडे रोहित शर्मा आहे जो टॉप परफॉर्मिंग बॅट्समन आहे। मार्क्रमला तेवढी चांगली बॅटिंग अजून करता आलेली नाही आहे। रोहित शर्माच्या बॅटमधनं धावांचा धबधबा निघतोय आणि तो सुद्धा धावगती अतिउत्तम राखत त्याचा धावांचा धबधबा येतोय। आणि दुसरीकडे रोहित शर्माचा शांत, सुस्वभावी, हसरा स्वभाव हा भारतीय संघावरती खूप मोठा परिणाम करून जातोय। या सामन्यामध्ये या केन्सिंग्टन ओव्हलच्या विकेटकडे सुद्धा लक्ष राहणार आहे। त्याचं कारण या ग्राउंडवरचं विकेट चांगलं राहिलेलं आहे। या ग्राउंडवरतीच एका संघानं 200चा धावांचा टप्पा ओलांडून दाखवलेला आहे, त्यामुळे सगळ्या अर्थाने तयारी पूर्ण झालेली आहे। केन्सिंग्टन ओव्हलच्या मैदानावरच्या कर्मचाऱ्यांनासुद्धा पुरेसा वेळ मिळालेला आहे मैदान तयार करण्यासाठी अंतिम सामन्याचं। म्हणून मी म्हणेन, अंतिम सामन्याची लग्नघटिका जवळ आलेली आहे आणि आता भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्याची सगळ्यांना प्रतीक्षा आहे आणि भारतीय संघाचं पारडं किंचित नक्कीच थोडंसं उजवं आहे। सुनंदन लेले, ABP माझा, बार्बाडोस। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।